काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यादरम्यान शहरातील काँग्रेस भवन येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संवाद बैठक संपन्न झाली। या कार्यक्रमाला दुपारी 2 वाजता सुरुवात झाली असून याला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी माजी खासदार तुकाराम रेंगे, बाळासाहेब देशमुख, विकार अहमद खान, विशाल बुधवंत, गुलमीर खान, गफार यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 4 दिवसापासून सोलापूर, सांगली, मिरज, इस्लामपूर, पुणे, अहमदनगर आता आज परभणीला आलेलो आहोत। अल्पसंख्याक समाजाचे अल्पसंख्याक काय समस्या आहे आणि आढावा घेण्यासाठी संघटनांमध्ये काय सुरू आहे, काय करावं लागते, काय आत्ता निवडणुका समोर आहे, तर त्याची तयारीचा आढावा घेण्यासाठी मी हा दौरा नियोजित केला होता आणि आज मी परभणीला आलेलो आहोत। काय आवाहन करणार आपण? नाही, अल्पसंख्याक समाजाचं हेच आव्हान आहे की आता आपल्याला सेक्युलर पक्षांसोबत राहायचं आहे, काँग्रेसला मजबूत करायचं आहे आणि जे आमचा अलायन्स आहे इंडिया आघाडी त्याच्यासाठी एकदम ताकदीने काम करायचं हेच आमचा सर्वांचा प्रयत्न आहे। लोकसभा निवडणूक तोंडावर आहे साहेब आणि भाजप 400+ म्हणत आहे आणि ते एवढं मोठं दावा ठोकत आहे आणि सगळे महायुती मी सांगायचं आहे की 400+ आहे तर मग बाकी लोकांची बाकीच्या पक्षात फोडाफोडी कशासाठी करायचं? काही नाही, फक्त एक जुमला आहे, त्याच्यात काही होणार नाही। इंडियाचे सरकार येईल, आम्हाला खूप विश्वास। या सरकारनं अल्पसंख्याकचं बचत आणि निधी दिला का वाढीव? नाही 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 दिला। मग अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचं कसं होणार? तेच आमचं हेच म्हणणं आहे की यांचा नारा आहे की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, परंतु करणी आणि कथनीमध्ये खूप अंतर आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।